श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरु सत्तदत्त पूजा कथारंभ. वेदधर्म मुनीचा सतशिष्य दीपक एके दिवशी त्यांना विचारता झाला की मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ महात्म्य वर्णन करतात असे श्री सद्गुरु सत्त दत्तात्रय नाव असलेले कोण देव आहेत. श्रीराम समर्थ. आज बघा आपण काय बघणार आहोत. श्री सद्गुरु सत्तदत्त पूजा मधील अध्याय पहिला यावरती आपण निरूपण करणार आहोत. तर बघा, वेदधर्म मुनी कोण, सतशिष्य दीपक कोण, हे जर आपल्याला सविस्तर पाहिजे असेल तर सद्गुरु चरित्रातील अध्याय दुसरा शिष्य दीपक आख्यान नाम यामध्ये काय केलेलं आहे. सतशिष्य दीपक आणि वेदधर्म मुनी यांची सविस्तर काय केलेली आहे हो, कथा सांगितलेली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आहे, ते जाऊन श्रवण करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सतशिष्य दीपक कोण होता. वेदधर्म मुनी, सद्गुरु परंपरा. सद्गुरु काय असतात. शिष्य दीपकाची त्यांनी काय घेतली हो, अक्षरशः परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये शिष्य दीपक काय झालाय हो, उत्तीर्ण झाला. देव, त्रिदेव, स्वतः ब्रह्मा विष्णू महेश त्या शिष्य दीपकाला वरदान देण्यासाठी प्रकट झाले. परंतु शिष्य दीपकाने घेतला का हो वरदान? नाही. शिष्य दीपक काय म्हणाला, माझ्या सद्गुरूंची आज्ञा नाहीये मला काही मागण्याची कुणाला, त्यामुळे मी काही मागत नाही. जे द्यायचंच असेल तर काय द्यावं, अजून माझ्याकडून श्री सेवा दास्यभक्ती घडावी, ह्या देहाकडून अखंड काय घडावी, सद्गुरूंची सेवा घडावी, असं काय द्या, आणखीन मला वरदान द्या, अजून माझ्याकडून घडावी. म्हणजे मागणं तर काय हो, किती श्रेष्ठ. आणि असा हा श्रेष्ठ सतशिष्य दीपक, सतशिष्य का म्हटलेला आहे तर त्यानं काय हो 21 वर्ष आपण पाहिलंय. थोडासा सारांश घेऊया. वेदधर्म मुनींनी काय केलं, सर्व शिष्यांना सांगितलं की मला काय होणार आहे, आता कोड होणार आहे आणि मी काय म्हणजे मला कुठं जावं लागणार आहे, काशीच्या ठिकाणी जावं लागणार आहे. तर कोण माझ्या बरोबर येत असेल तर चला, माझी काय कुणाला जबरदस्ती नाही. पण शिष्यामधील कुणीही तयार झालेलं नाही. तयार कोण झालं, दीपक तयार झाला. आणि समर्थांनी सांगितलं म्हणजे सद्गुरू वेदधर्म मुनी त्याला म्हणाले, दीपक हे सोपं नाही अरे दीपका, तू होय म्हणतोयस पण हे सोपं नाही, कारण माझ्या अंगातून काय वाहणार आहे, अखंड रक्त पू वाहणार आहे आणि हे माझं मला भोगायचं, 21 वर्ष भोगायचंय, थोडं सोडं नाहीये. अखंड काय 21 वर्ष हे दुःख मला काय करायचंय, सहन करायचंय. ते तुला सहन होईल का, तू करू शकशील का माझी सेवा? मला नाही वाटत तू सेवा करू शकशील. परंतु शिष्य दीपक वेदधर्म मुनीला सद्गुरूंना काय म्हणाला, समर्था तुमची काय आज्ञा आहे, मला काय आहे आज्ञाप्रमाण मी तुमची सेवा मनोभावे करेन. आणि खरोखरच जसं वचन त्याने सद्गुरूंना दिलं होतं त्याच पद्धतीनं त्यानं काय केली हो, वेदधर्म मुनी म्हणजे सद्गुरूंची अखंड सेवा केली. कुठे, काशी क्षेत्रामध्ये. ज्या वेळेस वेदधर्म मुनींनी तो काय घेतलेलं, ते रूपच घेतलं होतं. म्हणजे परीक्षा घ्यायची होती शिष्य दीपकाची, म्हणून ते काय घेतलेलं, कुष्ठरोग होण्याचं सगळं काय होतं हो, त्यांचं ते रूप होतं. आणि शिष्य दीपकही त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, त्याला घाण वाटली नाही. त्यानं अखंड काय केली हो, सद्गुरूंची सेवाच केली. अहो एक दिवस असं एवढी कठीण सेवा होती ती. तो अध्याय शिष्य दीपक आख्यान नाम यावरती निरूपण केलेला आहे. तो अध्याय श्रवण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दीपकाने किती सहन केलं. अहो सद्गुरू काय करायचे, असं त्याने जेवण जरी आणलं तरी ते फेकून द्यायचे, तू चांगलंच आणत नाही म्हणजे सेवा करायची सोपं आहे का, सोपं नव्हतं ते. कारण ते काय करत होते, शिव्या द्यायचे त्याला. वेदधर्म मुनी काय द्यायचे, दीपकाला शिव्या द्यायचे. परंतु दीपकाने ते मनावर घेतलं नाही. अखंड तो काय करत राहिला व सेवा करत राहिला. आणि म्हणूनच त्याला ते त्रिदेव काय येऊन त्याची ती सेवा पाहून त्याला वरदान देऊ इच्छित होते. परंतु त्यानं वरदान घेतला का हो, नाही घेतला शिष्य दीपकाने. सद्गुरू वेदधर्म मुनी जे म्हणतील तेच काय केलं, शिष्य दीपकाने अखंड ऐकलं.
तो अध्याय ऐकल्यानंतर आपल्याला तो सतशिष्य कसा झाला, दीपक वेदधर्म मुनीचा. इथं समर्थांनी काय सांगितलंय, वेदधर्म मुनीचा सतशिष्य दीपक. सतशिष्य का म्हटलंय इथं, तर तो सतशिष्य कसा झाला हा सगळा भाग कुठं आहे, सद्गुरु चरित्रातील अध्याय 2 शिष्य दीपक आख्यानमध्ये दिलेला आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे इथं, सतशिष्य दीपक असं म्हटलेलं आहे. एके दिवशी त्यांना विचारता झालं की, एक दिवस त्यानं काय विचारलं, वेदधर्म मुनींचा सतशिष्य दीपक याने आपल्या सद्गुरूंना काय विचारलं, एके दिवशी काय विचारलं, मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ महात्म्य वर्णन करतात असे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय नाव असलेले कोण देव आहेत. कारण सर्वजणच काय करत होते, त्यांचं महात्म्य, सर्वश्रेष्ठ महात्म्य वर्णन करत होते. मग असे सर्वश्रेष्ठ असणारे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय कोण आहेत असं कोण विचारतंय, सतशिष्य दीपक वेदधर्म मुनींना विचारतोय. शिष्याचा प्रश्न ऐकून वेदधर्म ऋषी म्हणाले, दीपका, या भूतलावर तू मोठा धन्य व कृतकृत्य असून अत्यंत भाग्यवानही आहेस. कारण श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे महात्म्य श्रवण करण्याची उत्तम बुद्धी तुला उत्पन्न झाली आहे. बघा, शिष्य दीपकाने सद्गुरूंना प्रश्न विचारला, वेदधर्म मुनींना प्रश्न विचारला आणि तो प्रश्न ऐकून वेदधर्म मुनींना खूप आनंद झाला. कारण सतशिष्य दीपक हा कसा होता हो, काही जे आवश्यक असेल असंच प्रश्न विचारायचा. आवश्यक जे परमार्थिक आहे, ते आध्यात्मिक आहे तेच विचारायचा. आपल्यासारखा दुसरे प्रश्न विचारत नव्हता. कारण का हो, अखंड सद्गुरुचरणी त्याने स्वतःला काय करून घेतलं होतं, अखंड सद्गुरुचरणी लीन होऊन तो काय करत होता, अखंड सद्गुरूंची सेवा करत असे. आणि म्हणून त्यानं तो केलेला प्रश्न वेदधर्म मुनींना खूप आवडला. आणि ते काय म्हणाले, तू खूप मोठा काय आहेस, या भूतलावर तू मोठा धन्य व कृतकृत्य आहेस. कारण कसं आहे, तू भाग्यवानही आहे. कारण तुला ती इच्छा उत्पन्न झाली की ज्याला आम्ही म्हणजे सद्गुरू परंपरा ही ज्याला वंदन करतात असे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय कोण बरे आहेत. म्हणून तुला काय झाले, हे महात्म्य श्रवण करण्याची उत्तम बुद्धी कोणाला झाली, दीपकाला झाली असं कोण म्हणतायत, वेदधर्म मुनी म्हणतात. कारण कसं हो, श्री सद्गुरू सत्त दत्ता व्रत पूजा ऐकणं, श्रवण करणं एवढं महद्भाग्य आहे. ज्यांचं म्हणजे भाग्यामध्ये आहे त्यांनाच ते काय होतं, श्रवण करण्याची उत्तम बुद्धी त्यांनाच प्राप्त होते. परमेश्वर श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे श्रेष्ठ व पापनाशक असे महात्म्य तुला सांगतो. आता काय म्हणतात वेदधर्म मुनी, काय म्हणतात, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे श्रेष्ठ व पापनाशक जे श्रवण केल्यानंतर काय होईल, आपल्या पापांचा नाश होईल असे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे श्रेष्ठ व पापनाशक असे महात्म्य तुला सांगतो. हे महात्म्य श्री सद्गुरू सत्त दत्त पूजनातून व्यक्त होणारे असून सर्वांना तत्काळ सिद्धी देणारे आहे. हे महात्म्य कसं आहे, जे म्हणजे श्री सद्गुरू वेदधर्म मुनी दीपकाला जे महात्म्य सांगणार आहेत, म्हणजे ते कशातून उत्पन्न होणारे आहे हो, श्री सद्गुरू सत्त दत्त पूजनातून व्यक्त होणारे आहे. आणि सर्वांना काय मिळणार आहे, हे ऐकून हे श्रवण केल्यानंतर काय मिळणार आहे हो, तात्काळ सिद्धी मिळणार आहे. म्हणून हे सर्वांना तात्काळ सिद्धी देणारे आहे. कलियुगाला सुरुवात झाली आहे हे जाणून शौनकादी महर्षींनी सद्गती प्राप्त होण्यासाठी 1000 वर्षे चालणारा सत्रयाग सुरू केला. कलियुगाला सुरुवात झाली, आता काय आहे हो, कलियुगाला सुरुवातच झालेली आहे. म्हणून वेदधर्म मुनी काय म्हणतात की कलियुगाला सुरुवात झाली. कलियुग कसं काय आहे हो, खूप कठीण आहे. म्हणून कलियुगाला सुरुवात झाल्याबरोबर शौनकादी ऋषींनी काय केलं हो, सद्गती प्राप्त होण्यासाठी, कलियुगामध्ये सर्व प्राप्त होणं शक्य आहे परंतु सद्गती प्राप्त व्हावी यासाठी काय केला हो, 1000 वर्ष चालणारा सत्रयाग सुरू केला. एके दिवशी सकाळी उपासना पूर्ण झाल्यानंतर मान्यवर व पुराज्ञ सुतांच्या जवळ जाऊन
आदर व भक्तीने त्यांना प्रश्न विचारला. काय विचारला प्रश्न? पूर्ण एके दिवशी सकाळी उपासना सर्वांची झाल्यानंतर जे पुराणज्ञ आणि मान्यवर आहेत त्यांनी काय सुतांच्या जवळ जाऊन आदर व भक्तीने त्यांना काय प्रश्न विचारला बघा. तो असा, हे महाबुद्धिमान व सर्व शास्त्रात निष्णात असणाऱ्या सुता, सच्चिदानंद रूप श्री सद्गुरू सत्यदत्तांचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा. काय म्हणाले ते? की हे महाबुद्धिमान व सर्व शास्त्रात निष्णात असणाऱ्या सुता, म्हणजे शौनकादी महर्षींनाच म्हटलेत ना. सच्चिदानंद रूप श्री सद्गुरू सत्यदत्तांचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा. काय सांगा आम्हाला? मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा. तसेच त्या प्रभूंची सर्व प्रकारची उपासनाही सांगा. म्हणजे फक्त काय करू नका, महात्म्य नुसतं सांगू नका, तर श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची उपासनाही आम्हाला सांगा. त्यांच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले आहे असे आम्ही ऐकले. सूत म्हणाले, श्रवणाची जिज्ञासा असणारे ऋषी हो, आता सावधानतेने श्रवण करा. काय सांगितलं सुतांनी? काय सांगितलं की ज्यांना श्रवणाची, हा भाग सर्वांना लागू पडतो, ज्यांना श्रवणाची काय आहे हे श्रवणाची जिज्ञासा आहे त्यांनी काय करा, हा श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे महात्म्य सावधानतेने श्रवण करा. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या कृपा प्रसादाने पूर्वी मला जे श्रवण झाले ते प्रभूंचे महात्म्य तुमच्या संतोषाकरिता तुम्हाला सांगतो, ते एक चित्ताने श्रवण करा. काय म्हणतायत सूत? की आम्हाला जे सद्गुरूंच्याच म्हणजे सद्गुरूंचीच कृपादृष्टी झाल्याशिवाय हे काय होत नाही हो. हे महात्म्य श्रवण करण्याचे आपल्याला काय होत नाही, बुद्धी निर्माण होत नाही, जिज्ञासा निर्माण होत नाही. म्हणून सूत काय म्हणतात, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांच्याच कृपाप्रसादाने आम्हाला काय झाले, हे महात्म्य श्रवण झालंय पूर्वी, आणि तेच महात्म्य मी तुमच्या संतोषाकरता काय करतो, तुम्हाला सांगतो. ते काय करा, ते एक चित्ताने श्रवण करा. श्री सेवा दास्य भक्तीमध्ये अखंड मग्न असलेले अत्री महर्षी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने पुत्र प्राप्ती करिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा, त्याची उपासना करण्यासाठी अनुसया पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. कोण? अत्री महर्षी. अत्री महर्षी म्हणजे सद्गुरू परंपरा अखंड काय श्री सेवा दास्य भक्तीमध्ये अखंड मग्न असलेले अत्री ऋषी कुणाच्या प्रेरणेने? ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने पुत्र प्राप्ती करिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा, त्याची उपासना करण्यासाठी आपल्या पत्नीसह कुठल्या पर्वतावरती गेले? वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. चित्त ताब्यात ठेवून केवळ वायू भक्षण करून गरुडासनावर बसून धन्वादित अत्री मुनींनी मुख्य परमेश्वराचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्ष केले. एक लक्षात ठेवा, कुणीही कुणाच्या घरी म्हणजे देव जन्माला येणं, एखाद्याच्या घरी देव जन्माला येण्यासाठी त्याला काय करावं लागतं? ही अशी कठोर तपश्चर्या करावी लागते. त्यावेळेस ती परंपरा काय होते आपल्या घरी जन्माला येते. त्या पद्धतीनं अत्री ऋषींनी तसा पुत्र प्राप्त व्हावा, त्रिगुणांचा जो अधिपती आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, त्याच्यासारखाच पुत्र मला प्राप्त व्हावा यासाठी काय केलं? चित्त ताब्यात ठेवून म्हणजे कोणतेही विषय विकार न ठेवता, केवळ कोणतंही अन्न ग्रहण न करता, हे कोणाचं काम आहे ज्यांच्याकडे ती ताकद आहे करण्याची, त्यांचंच हे काम आहे. सर्वसामान्य कलियुगात हे शक्य आहे का? आपल्याला एवढं आयुष्य पण नाहीये. मग चित्त ताब्यात ठेवून केवळ वायू भक्षण करून गरुडासनावर बसून, अखंड कुठलं आसन ठेवलं? गरुडासनावर बसून धन्वादित अत्री मुनींनी
मुख्य परमेश्वराचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्ष केले. बघा किती वर्ष केले? 100 वर्ष केले. ही काय आहे? उपासनाच आहे ना. अशी उपासना केल्यानंतर त्या उपासनेने ब्रह्मा विष्णू व महेश्वर संतुष्ट झाले. अशी उपासना केली हो, अखंड उपासना केली, कोणताही खंड न पाडता 100 वर्ष. काय केलं? विषय विकारांवरती विजय मिळवून, केवळ वायू भक्षण करून, गरुडासनावर बसून मुख्य परमेश्वराचं ध्यान अखंड 100 वर्ष केलं. मग हे पाहून, म्हणजे हे इतकी सुंदर उपासना पाहून हे त्रिदेव पण काय झाले हो? संतुष्ट झाले. अशी उपासना केल्यानंतर त्या उपासनेने ब्रह्मा विष्णू व महेश्वर संतुष्ट झाले. तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले. तिन्ही देव काय झाले? आपापली चिन्हे धारण करून अत्री ऋषींच्या काय आले? आश्रमात आले. ते म्हणाले, हे अत्री ऋषी, तू सत्य संकल्प आहेस, तुझी मनोकामना पुरी होईल. ज्या तत्वाचे तू ध्यान केलेस ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे? काय म्हणाले हो? त्रिदेव प्रसन्न झाले, अत्री ऋषींजवळ आले आणि ते काय म्हणाले? तू सत्य संकल्प आहेस. आणि अत्री ऋषींनी संकल्प काय केलाय? त्रिगुणांचा जो अधिपती आहे, जो परमेश्वर आहे, तोच माझ्या पोटी काय यावा? जन्माला यावा. हीच मनोकामना करून त्यांनी हे म्हणजे हीच त्यांची इच्छा धरून त्यांनी ती उपासना केली 100 वर्ष. आणि ते त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे त्रिदेव काय आलेत? अत्री ऋषींच्या आश्रमात आलेत आणि त्यांना सांगितलं की ज्या तत्वाचे तुम्ही काय केलंय? ध्यान केले ते आमच्यापेक्षा वेगळं नाहीये, आम्हीच आहे. ते आमच्यासारखा पुत्र व्हावा म्हणून तू उपासना केलीस. म्हणून तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता सर्व स्वरूप असा आमचा आत्माच तुला दिला आहे. म्हणजे काय म्हटले त्रिदेव बघा? आमच्यासारखा पुत्र व्हावा म्हणून तुम्ही काय केलं? 100 वर्ष उपासना केली. आणि ती तुम्ही केलेली उपासना सफल होण्याकरता आम्ही सर्व स्वरूप असा आमचा आत्माच तुम्हाला देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला दिला आहे. अत्री मुनींना असा वर देऊन ते तीनही देव तात्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय त्यांच्या समोर प्रकट झाले. म्हणजे बघा काय सांगितलं त्रिदेवांनी? आमचा सर्व स्वरूप असा आमचा आत्माच तुम्हाला काय दिला आहे आम्ही. आणि तसे म्हणून ते त्रिदेव काय झाले हो? गुप्त झाले. आणि अत्री ऋषींच्या समोर चतुर्भुज 4 हात असलेले श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय त्यांच्या समोर काय झाले? प्रकट झाले. नित्य तृप्त असे भक्ताधीन असलेले श्री सद्गुरू सत्तदत्त मात्या पित्यास संतोष देत योग माहेसह त्यांच्या आश्रमात राहिले. काय हो? किती मोठी परंपरा! सद्गुरू अत्री ऋषींनी अखंड 100 वर्ष उपासना त्रिदेवांसारखा पुत्र व्हावा म्हणून केली. आणि त्या उपासनेचे फळ म्हणून त्रिदेवांनी आपला आत्माच तिथे ठेवून गेले. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयाच्या रूपाने ते आपल्या आत्माच तिथे ठेवून गेले. आणि श्री सद्गुरू सत्त दत्त पण काय हो? आई वडिलांना संतोष देत योग मायेसह त्यांच्या आश्रमात राहिले. मौजी बंधन इत्यादी सर्व संस्कार झालेला, वेदांगाचे अध्ययन केलेला, आश्रम धर्माचे पालन केलेला एक ब्राह्मण होता. काय हो? एक ब्राह्मण होता. समर्थांनी सांगितले काय? मौजी बंधन सर्व संस्कार झालेला, वेदांगाचे अध्ययन केलेला, आश्रम धर्माचे पालन केलेला एक काय होता? ब्राह्मण होता. विवेक वैराग्य इत्यादी साधन चतुष्ट संपन्न, अभय, सत्वशुद्धी या दैवी संपत्तीने तो मुक्त होता. काय हो? विवेक वैराग्य साधन चतुष्ट संपन्न, अभय, सत्वशुद्धी
या दैवी संपत्तीने तो काय होता, मुक्त होता. परंतु काय हो, अनेक शास्त्रे श्रवण करून झालेल्या भ्रमामुळे त्या ब्राह्मणाच्या चित्ताला शांती नव्हती. परंतु अडचण काय होती, खूप म्हणजे ज्ञान मिळवलेला ब्राह्मण होता, बरोबर आहे, परंतु अनेक शास्त्र श्रवण केली त्यानं. त्यामुळं झालेल्या म्हणजे कसं होतं हो, आपलं अनेक ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या मनातील काय होतं, गोंधळ उठतो. म्हणून एक सद्गुरू परंपरा अशी आहे की काय हो, योग्य मार्ग दाखवतात आणि मग त्या झालेला आपला भ्रम काय करतात, नष्ट करतात. त्या पद्धतीनंच अनेक शास्त्रे श्रवण करून झालेल्या भ्रमामुळे त्या ब्राह्मणाच्या चित्ताला काय नव्हती, शांती नव्हती. आपण पण बघा, एक आज देव, उद्या एक देव, सोमवारी एक देव, मंगळवारी एक देव, बुधवारी दुसरा देव. म्हणजे अशा या गुण कुणाचाच येत नाही. लक्षात घ्या, अनेक म्हणजे हे केल्यामुळं गुण कुणाचाच येत नाही. त्या आपली जशी भ्रमित अवस्था होते तशी त्या पद्धतीनं अनेक शास्त्रे श्रवण करून त्यांच्या चित्ताला काय नव्हती हो, त्या ब्राह्मणाच्या शांती नव्हती. श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होते व तत्वबोध उत्पन्न होतो. म्हणून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांचे ध्यान पूजन प्रयत्नपूर्वक करूनही त्याला दर्शन झाले नाही. म्हणजे सद्गुरूंनी त्याला उपासना सांगितली. आता अत्रि ऋषीने अखंड उपासना केली, कोणताही खंड न पडता 100 वर्ष. म्हणून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला. त्याच पद्धतीने त्या ब्राह्मणाला ही उपासना दिली, पण त्याची उपासना केली असता चित्त स्थिर होते व तत्वबोध उत्पन्न होतो. म्हणून त्यानं काय केलं, हे उपासनेने चित्त स्थिर होतं म्हणून त्यानं श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे ध्यान पूजन प्रयत्नपूर्वक करूनही त्याला दर्शन झाले नाही. त्यावेळेस काय व्हायचं हो, दर्शन व्हायचं. ध्यानपूर्वक पूजा अर्चा उपासना केली की काय व्हायचं हो, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचं दर्शन व्हायचं. परंतु त्याला ते दर्शन झाले नाही. त्यामुळे चित्त अखिन्न झालेल्या विषाद शोक यांनी युक्त असलेल्या त्या ब्राह्मणास तारण्याकरिता योगश्रीमान दिगंबर श्री सद्गुरू सत्तदत्त त्याच्या समोर प्रकट झाले. अहो, कसलीही उपासना केली म्हणजे तरी सद्गुरू आपली काय घेतात, अखंड काळजी घेतात. म्हणजे जे असेल सत्व म्हणजे शुद्ध सत्वातून केलेली भक्ती ती काय होते व परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी तेवढीच पुरेशी असते. म्हणजे काय, आपल्या भावार्थ उत्तमाचा असेल तर त्या परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून आता त्याचं काय झालं हो, त्या ब्राह्मणाचं चित्त खिन्न झालेलं. म्हणून असा म्हणजे तो शोकात बुडालेल्या अशा ब्राह्मणाला तारण्याकरता कोण आले, स्वतः श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय त्याच्यासमोर प्रगट झाले. मनोहर मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी मृग नक्षत्र गुरुवार अशा समयी प्रदोष काळी भगवान श्री दत्तात्रेय प्रगट झाले. कार्य सांगे समर्थक कोणत्या वेळेस प्रगट झाले तो काय दिलाय, वेळ दिलेला आहे. आणि त्या ब्राह्मणास म्हणाले, काय म्हणाले बघा, हे विप्रा, तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्या समोर सांग. सद्गुरू मनीचं सगळं जाणतात हो. काय करता अंतरीचं म्हणजे कुणाच्या अंतरी काय आहे, कुणाच्या मनामध्ये काय आहे, काय चाललंय हे सद्गुरूंना माहिती आहे. तरीही समर्थक सद्गुरू काय म्हणतायत, हे विप्रा, तू काय दिसतोयस, खिन्न असल्यासारखा दिसतोयस, दुःखी असल्यासारखा दिसतोयस आणि तुझ्या दुःखाचं कारण काय आहे ते सर्व माझ्यासमोर सांग. मी स्वतः आलोय त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी. म्हणजे त्याची उपासना तितकी, त्याचा म्हणजे कार्यभाग तेवढा काय असणार आहे व श्रेष्ठ असणार आहे. म्हणून श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय स्वतः त्याचे दुःख पाहून त्याच्यासमोर काय झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. आणि त्याला काय म्हणतायत,
की तुझे काय दुःख आहे, तू का खिन्न आहेस हे मला काय कर सांग. तेव्हा भक्तियुक्त अंतकरणाने नम्रतापूर्वक श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयांना नमस्कार करून तो ब्राह्मण म्हणाला, ज्ञानी पुरुष अनर्थापासून मुक्त होतो. या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले, परंतु माझा भ्रम गेला नाही. तेव्हा हे श्री सद्गुरू, श्रेयस्कर, कल्याणकारक, निर्भय व सुगम असा मार्ग कृपा करून तुम्हीच मला दाखवा. बघा, मागणे तसा पुरवठा. काय मागणी केली हो? की ज्ञानी पुरुष अनर्थ, म्हणजे जे काय अनर्थ होणार आहे त्या सगळ्या अनर्थापासून काय होतो, ज्याला ज्ञान होतं तो सगळ्या अज्ञानापासून अनर्थापासून काय होतो, मुक्त होतो. आणि हीच इच्छा मी धरून, म्हणजे ज्ञानी पुरुष अनर्थापासून मुक्त होतो, हीच इच्छा म्हणजे सद्गती त्याला प्राप्त होते, हीच इच्छा धरून मी अनेक शास्त्रांचे काय केले, श्रवण केले, अनेक शास्त्रे वाचली, श्रवण केली, परंतु माझा भ्रम काय गेला नाही, अंतरीचा भ्रम तसाच राहिला. तरी तो काय म्हणतो, माझा भ्रम गेला नाही. तेव्हा हे सद्गुरू श्रेयस्कर, बघा मागणी काय आहे, मागणी काय केली बघा. मागणी करणं आपल्या हातात आहे. काय मागायचं परमेश्वराला? अहो, जो परब्रह्म आहे त्याची ओळख व्हावी आणि त्या परब्रह्माला भेटण्याची म्हणजे बुद्धी आपल्याला निर्माण व्हावी, असं आपण काय केलं पाहिजे, त्या परमेश्वराकडं मागितलं पाहिजे. म्हणून स्वतः तो ब्राह्मण काय म्हणतो की श्रेयस्कर, कल्याणकारक, निर्भय व सुगम असा मार्ग कृपा करून तुम्हीच मला दाखवा. कारण मी आतापर्यंत स्वतः मार्ग शोधत होतो, म्हणून काय अखंड भ्रमामध्ये काय झालोय, अडकलोय. अनेक शास्त्र श्रवण करून माझ्या मनातला भ्रम गेलेला नाही. म्हणून तुम्हीच मला काय करा, आता योग्य तो मार्ग दाखवा. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय म्हणाले, तुझी विनंती अत्यंत योग्य आहे, म्हणून मी सांगतो ते आता लक्षपूर्वक श्रवण कर. अहो, तो दिनाचा दयाळू, मनाचा मावळू आहे, स्नेहाळू, कृपाळू, जनी दासत पाळू आहे. लगेचच काय म्हणाले श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय, तुझी विनंती योग्य आहे, अत्यंत योग्य आहे, म्हणून आता मी जे काय सांगतोय ते काय कर, तू लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व प्रचितीस आलेले जे सत्य तेच तुला सांगतो. बघा, जे सत्य आहे तेच तुला सांगतो. म्हणून तर त्यांना काय म्हटलं जातं, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय म्हटलं जातं. म्हणून स्वतः काय म्हणतात की श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले आणि प्रचितीस आलेले, प्रत्येकाच्या प्रचितीस आलेले जे सत्य आहे तेच तुला काय करतो, सांगतो. मी ही ईश्वराचीच आराधना करीत आहे अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे तू पालन कर. मी ही म्हणजे काय करायचंय हो, हे सर्वांना सांगितलंय. हे श्री सद्गुरू सत्त दत्तात्रयाने हा जो कार्यभाग सांगितलेला आहे, हा तो ब्राह्मण म्हणजे कोण हो? अनेक शास्त्रे श्रवण करून भ्रम निर्माण झालेला ब्राह्मण कोण आहे? आता आपण जे सर्व श्रवण करत आहोत, आपल्याला बी आंतरिक काय आहे हो, भ्रम आहे, संशय आहे, खरंच आहे का देव, याच्याविषयी काय आहे आपल्या मनामध्ये अखंड काय आहे, भ्रम आहे. आणि हे जे सद्गुरू सगळ्यांना ही प्रचिती सांगतायत ते एका ब्राह्मणाला नाही, जो निष्ठेने श्रवण करतोय त्या प्रत्येकाला काय करता येतो, हे सांगत आहेत. मी ही ईश्वराचीच आराधना करीत आहे अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे तू पालन कर. स्वधर्म कोणता आहे हो? स्वधर्म आपल्याला सद्गुरूंनी शिकवलाय, नानासाहेबांनी शिकवलाय. काय? स्वदैव, स्वधर्म. मानवतः काय आहे आपला स्वधर्म आहे. आणि म्हणजे आपल्याला जे स्वधर्म म्हणून जे शिकवलेलं आहे त्या स्वधर्माचं आपण काय करायचंय, पालन करायचंय. असे केल्याने सदाचरणी माणसांना ईश्वराच्या कृपाप्रसादाचा लाभ होतो व तद्रूप श्री सद्गुरू सुलभ होतात. काय सांगितलंय? सदाचरणी माणसांना असं केल्याने म्हणजे स्वधर्माचं पालन केल्यामुळे ज्यांचं आचरण मंगल आचरण आहे अशा सदाचरणी माणसांना
ईश्वराच्या कृपा प्रसादाचा लाभ होतो व तद्रूप श्री सद्गुरू सुलभ होतात. म्हणजे काय, आपण जर स्वधर्माचं पालन करून सदाचरणाचं पालन केलं, म्हणजे स्वधर्म, स्वदेव, स्वदेश या सर्व गोष्टींचं पालन केलं तर काय होतंय हो, सद्गुरू आपल्याला प्राप्त होतात. मग लगेच आपल्याला सद्गुरू काय देतात, दर्शन देतात. अखंड आपल्याला कशात सांगितलंय राहायला, स्वधर्मामध्ये सदाचरणामध्ये राहायला सांगितले. तर सद्गुरू तुमच्या जवळच आहेत. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय तुमच्या जवळच आहेत. श्री सद्गुरूंचा उत्तम प्रसाद झाल्यानंतर जीवांच्या अज्ञानरूप प्रतिबंधाचा व दुष्ट भावनांचा नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. सद्गुरूंच्या उत्तम प्रसाद झाल्यानंतर काय होतं, सद्गुरूंचा जर कृपाप्रसाद आपल्याला मिळाला, म्हणजे सद्गुरूंची कृपा आपल्यावरती झाली की आपल्याकडचं काय निघून जातं, अज्ञान निघून जातं. नेहमी सद्गुरू सांगतात, मी काय काढतो, अज्ञान काढायचं काम करतो. मग शिल्लक काय राहतं, ज्ञान शिल्लक राहतं. म्हणून अज्ञानरूप प्रतिबंधाचा व दुष्ट भावनांचा, सगळ्या दुष्ट ज्या भावना आहेत अंतरी, त्याचा नाश होऊन काय होते, व तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. म्हणजे ज्ञान प्राप्त होते, सद्गतीला जाण्याचे ज्ञान प्राप्त होते. कधी, ज्यावेळेस अज्ञानरूप प्रतिबंधाचा व दुष्ट भावनांचा नाश होतो. सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण. लक्षात घ्या, जी काही व्रत आहेत, सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व कोण आहे, मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण. लक्षात ठेव, हे काय कर, तू निश्चयपूर्वक ओळख. जसे एक एक अवयव चाचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपापसात भांडणे करतात. तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाच्या शास्त्रोगाविषयी होतो. आता बघा, आपल्याला ती आंधळे म्हणजे काय करत असतात, ती गोष्ट आपल्याला माहित आहे. 4-5 आंधळे मित्र असतात आणि त्यांच्या समोर काय येतो, हत्ती येतो. आणि मग एक जण हत्तीच्या पायाला स्पर्श करतो आणि तो काय सांगतो, हत्ती पायासारखा आहे. आणि म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळा अवयव चाचपत असतो. कोणी म्हणतो हत्ती शेपटीसारखा आहे, कोणी म्हणतो सुपासारखा आहे, कानाला हात लावल्यानंतर सुपासारखा आहे. म्हणजे एक एक अवयव चाचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे. आता हा भाग समर्थांनी का दिला इथं, हे आंधळे म्हणजे कोण हो, जे काय करतात, अनेक शास्त्रांचं काय करतात, वाचन करतात आणि त्यांच्याकडचा भ्रम काय होतो, वाढतो. कारण सद्गुरू परंपरा, कारण ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा कुणी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांचे पण गुरु कोण होते, निवृत्ती महाराज. म्हणून म्हणजे सद्गुरू परंपरा सांगायला असली की काय होतो, माणूस सरळ मार्गी चालतो. नाहीतर तो काय करतो, आपण स्वतःहून शास्त्र जर वाचली तर आपला भ्रम काय होतो की असंच आहे, देव असाच आहे, हे स्वधर्म असाच आहे, स्वदेव असाच आहे. म्हणजे त्या एक एक अवयव चाचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपापसात भांडणे करतात. तसंच आपण अनेक शास्त्रांचा अभ्यास करून अनेक जण काय करतात, आम्ही म्हणतो तेच खरं शास्त्र आहे असं काय करतात व आपापसात भांडणे करतात. लक्षात घ्या. आणि म्हणजे हे कसं, कुठल्या म्हणजे अल्पज्ञ, ज्याला ज्ञान अल्प आहे तेच काय करतात, भांडणे करतात शास्त्रामध्ये की काय देव असाच आहे, धर्म असाच आहे. परंतु मेन धर्म कोणता आहे हे सांगणारे कोण आहेत, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय. ते काय म्हणतात की सत्यव्रत, जेवढं काय सत्य आहे, सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य, सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व काय आहे, मीच आहे.
म्हणजे जेवढं काय सत्य आहे तेवढं कोण आहे, मीच आहे ते निश्चयपूर्वक जाण. म्हणजे तुझं शास्त्र, तुझी बुद्धी तिथं काय करू नको, लावू नको. सर्व जेवढं काही सत्य आहे तेवढं कोण आहे, मीच आहे. म्हणजे तसाच म्हणजे समर्थांनी काय सांगितले, जसे एक एक अवयव चाचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपापसात भांडणे करतात, तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाच्या शास्त्रोगाविषयी होतो. म्हणजे ज्याला अल्पज्ञान असतं शास्त्राचं त्यांच्याही बाबतीत तसाच प्रकार घडतो. याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्व जाणून, शास्त्र संमत असलेले शाश्वत तत्व जाणून श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करीत राहिल्यास त्या योगे तू मुक्त, कृतार्थ व सामर्थ्ययुक्त होशील. काय सांगितलं समर्थांनी? श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांनी काय सांगितलं होतं या ब्राह्मणाला काय सांगितलं, म्हणजे हे माझ्या सांगण्याचं तत्व तू जाणून घेऊन काय कर, सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करीत राहिल्यास त्या योगे तू काय होशील, मुक्त, कृतार्थ व सामर्थ्ययुक्त होशील. म्हणजे त्यानेच तुझा काय जाणार आहे, भ्रम जाणार आहे. माझ्या सांगण्यावरती विश्वास ठेव असं कोण म्हणतात, श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय म्हणतायत. त्या ब्राह्मणाला काय म्हणतायत की माझ्या सांगण्यावरती विश्वास ठेव आणि त्या योगे तू काय कर, उपासना कर. म्हणजे त्या योगे तू काय होशील, मुक्त, कृतार्थ व सामर्थ्ययुक्त होशील. अन्यथा तू नाही विश्वास ठेवला तर तू काय हो, अखंड कशामध्ये, अखंड त्या भ्रमामध्येच काय राहशील, अडकून राहशील. आणि अत्यल्प ज्ञानामुळे झालेला भ्रम शेवटपर्यंत जात नाही. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की विश्वास ठेवून तू उपासना कर आणि त्या योगेच, त्या उपासनेच्याच योगाने तू काय होशील, मुक्त, कृतार्थ आणि सामर्थ्ययुक्त होशील. इति श्री सद्गुरु सत्तदत्त पूजा प्रथमो अध्याय. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.